नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला सायबर जगातील एका नवीन धोक्याबद्दल माहिती देणार आहोत। खास करून महिलांसाठी तर अत्यंत महत्त्वाचे। जर तुम्ही मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा ऑनलाईन गुंतवणूक आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, विशेष करून महिलांसाठी। कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात एक नवीन प्रकारची सायबर लूट समोर आली आहे, ज्यात तुमच्या छायाचित्रांचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे। आजकाल अनेक लोक झटपट कर्ज मिळवण्यासाठी किंवा जास्त नफा कमवण्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर करतात। सायबर गुन्हेगार याच संधीचा फायदा घेत आहेत। ते बनावट कर्ज देणारे किंवा गुंतवणुकीचे आकर्षक आमिष दाखवणारे ॲप्स तयार करतात। जेव्हा तुम्ही हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता, तेव्हा हे ॲप्स तुमच्याकडून तुमच्या मोबाईलमधील संपर्क यादी, फोटो गॅलरी आणि कॅमेरा यांचा ॲक्सेस मागतात। अनेक जण घाई गडबडीत किंवा माहिती नसल्याने या परवानग्या देऊन टाकतात। एकदा का या ॲप्सला तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाला की ते तुमच्या गॅलरीतील फोटो वापरून तुमचे नग्न किंवा आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो तयार करतात। सुरुवातीला तुम्हाला लहान रकमेचे कर्ज देतात किंवा गुंतवणुकीवर थोडा नफा दाखवतात, ज्यामुळे तुमचा विश्वास बसतो। पण खरी फसवणूक यानंतर सुरू होते। तुम्ही कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज परत केले तरीही किंवा तुमच्या गुंतवणुकीत नुकसान झाले तरी हे गुन्हेगार तुम्हाला धमकी देतात की त्यांनी तयार केलेले तुमचे मॉर्फ फोटो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवतील आणि हे थांबवण्यासाठी ते तुमच्याकडून आणखी पैशांची मागणी करतात। या प्रकारामुळे अनेक जण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातात। पिंपरी चिंचवड शहरात तर केवळ 10 दिवसात अशा 100हून अधिक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने यावर कारवाई सुरू केली। पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी या फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या धोकादायक ॲप्सचा शोध घेतला। हे ॲप्स भारतीय रिझर्व्ह बँक किंवा सेबीद्वारे मान्यता प्राप्त नसतानाही गुगल प्ले स्टोअरवर क्विक लोन किंवा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून सहज उपलब्ध होते। पोलिसांनी या ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या पद्धतीचा पर्दाफाश केला आहे। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी त्वरित गुगलशी संपर्क साधून या धोकादायक ॲप्सची माहिती दिली। गुगलने या प्रकरणाची दखल घेत खालील 5 ॲप्सना त्यांच्या प्ले स्टोअरवरून तात्काळ हटवले देखील आहे। या व्यतिरिक्त आणखी 4 ॲप्स पोलिसांच्या संशयाच्या यादीत आहेत आणि त्यांची कसून तपासणी सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाईले यांनी सांगितले की हे ॲप्स लोकांना कमी रकमेचे कर्ज किंवा गुंतवणुकीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळतात। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी हे ॲप्स पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आणि त्यांचा वापर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक त्रास देण्यासाठी केला जातो असेही त्यांनी नमूद केले। या फसवणुकीच्या अनेक बळींनी पोलिसांना आपल्या दुःखाच्या कहाण्या सांगितल्या आहेत। एका 23 वर्षीय तरुणीने सांगितले की तिला एका कोर्ससाठी पैशांची गरज होती आणि तिने एका ॲपवरून कर्ज घेतले। कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज भरूनही तिला सतत पैशांसाठी त्रास दिला जात होता। जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिचे मॉर्फ केलेले लग्न फोटो तिला पाठवले जाऊ लागले, ज्यामुळे ती खूप घाबरली आणि आत्महत्येचा विचार करत होती। शेवटी तिने पोलिसांची मदत घेतली। अशाच प्रकारे दुसऱ्या एका महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले, पण तिलाही याच पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात आले। एका व्यक्तीने तर ऑनलाईन ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवले, पण ॲपने त्याच्या बँक खात्याची आणि कॉन्टॅक्ट लिस्टची माहिती मिळवून त्याचे सगळे पैसेच गायब केले। तुम्हाला अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला सांगणार आहोत। नेहमी भारतीय रिझर्व्ह बँक किंवा सेबीची मान्यता असलेले कर्ज किंवा गुंतवणुकीचे ॲप्सच डाउनलोड करा। कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे डेव्हलपर कोण आहेत, त्याला किती रेटिंग मिळाले आहेत आणि ते तुमच्याकडून कोणत्या परवानग्या मागत आहेत याची माहिती तपासा। आर्थिक व्यवहारांशी संबंधित ॲप्स डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सखोल माहिती घ्या। या गोष्टी टाळा। कोणत्याही अनोळखी ॲपला तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेस देऊ नका। जर तुम्हाला कोणतेही ॲप संशयास्पद वाटले तर ते वापरणे टाळा। कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता आणि पूर्ण माहिती तपासा। जर तुमची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्वरित सायबर शाखेच्या सरकारी वेबसाईटवर तक्रार नोंदवा।
पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक नागरिकांचे, विशेष महिलांचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान टळले आहे. नागरिकांनी नेहमी सावधगिरी बाळगावी आणि अशा कोणत्याही फसव्या ॲप्सच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माझी योजना तुम्हाला नेहमीच जागरूक राहण्यासाठी मदत करत राहील. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या जवळील मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. धन्यवाद.